जे प्रचंड असं यश मिळालं महायुतीला, ते पचवणं हे आमच्या विरोधी पक्षांना तेवढं जमलं नाही आणि त्याच्यामुळे त्या नैराश्य आणि वैफल्याच्या मध्ये कुठेतरी हेतूवरती आरोप करणं आणि खूप मोठ्याने बोलून आक्रमकता दाखवणं याच्यापुरतंच ते मर्यादित राहिलं का काय अशी शंका वाटते. हेतू आरोप करायचे आणखीन नंतर मात्र सत्तेत मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य लोकांना भेटून त्यांच्याशी कुठेतरी निगोसिएशन्स करायची अशी सुद्धा एक विरोधी पक्षाची प्रवृत्ती दिसून आली. की खाते वाटप जे आहे ते झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे मग ते सभागृहामध्ये उत्तर नक्की कोणी द्यायची या संदर्भात बरीच चर्चा जी आहे ती झाली. आधीच्या ज्या जुन्या योजना होत्या त्याची चर्चा सभागृहामध्ये झाली असं विरोधकांकडून आरोप करण्यात. असं नाही, राज्यपालांचं अभिभाषण जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी पुढची दिशा मांडलेली होती, ज्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवाने पायऱ्यांचं सभागृह जे आहे त्याचा सगळ्यात आवाज मोठा होता आणि काही आमदार तर पायऱ्यांच्या सभागृहात आंदोलन केलं की थोडा वेळ सभागृहात 1 ते 2 तास थांबून विरोधी पक्षापैकी अनेक जण निघून जात होते. शेवटच्या दिवशी ज्या दिवशी 21ला चर्चा संपली त्या दिवशी तर बरीचशी विरोधी पक्षाची बाकच रिकामी होती असं सुद्धा आम्हाला चित्र दिसून आलं. आणि हे दर 5 वर्षांनी येणारं जे अधिवेशन असतं सत्तांतरानंतर किंवा निवडणुकानंतरचं, त्यावेळेला प्रश्न लक्षवेधी नसतातच. हे जे अनुभवी आहेत त्यांना तुम्ही पण तुमच्याकडचं रेकॉर्ड काढून बघू शकता आणि त्यामुळे उत्तरं कोण देणार या प्रश्नापेक्षा उत्तरं ऐकून घ्यायची होती की नाही हा प्रश्न आहे. लोकसभेत काय झालं, सभागृहाबाहेर कोण कुठे गेलं दर्शनासाठी किंवा याच्यासाठी, याच्यावरती सगळं चर्चा विचार विनिमय करून थोडंसं असं वाटतं मला की जे प्रचंड असं यश मिळालं महायुतीला, ते पचवणं हे आमच्या विरोधी पक्षांना तेवढं जमलं नाही आणि त्याच्यामुळे त्या नैराश्य आणि वैफल्याच्या मध्ये कुठेतरी हेतूवरती आरोप करणं आणि खूप मोठ्याने बोलून आक्रमकता दाखवणं याच्यापुरतंच ते मर्यादित राहिलं का काय अशी शंका वाटते. माझ्यासमोर जे काही घडलं त्याच्यामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सरकार पक्षाची चर्चेची तयारी होती, सभेमध्येही होती, परिषदेत होती. परंतु अशा वेळेला काही त्यातून मार्ग काढण्यापेक्षा हेतू आरोप करायचे आणखीन नंतर मात्र सत्तेत मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य लोकांना भेटून त्यांच्याशी कुठेतरी निगोसिएशन्स करायची अशी सुद्धा एक विरोधी पक्षाची प्रवृत्ती दिसून आली. दोन प्रश्न. मगाशी आपण बोललात की गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तिथे चर्चा झाली आणि विधेयक वगैरे मांडले. त्यात जुगार वगैरे, दारू पिणे आणि व्यसन करणे हा एक मुद्दा होता. अजून एक मुद्दा आहे म्हणजे आजकाल जरा एक नवीन फॅशन आली, गड किल्ल्यांवर जाऊन प्री वेडिंग शूट केलं जातं. तर त्याला मी अश्लील तर म्हणणार नाही किंवा चुकीचं म्हणणार नाही, पण काही काही पोजेस असे घ्यायला लावतात की गड किल्ल्यांचं पावित्र्य तिथे जरा आपल्याला काहीतरी खंत वाटते की बाबा असं नको व्हायला. यात पण एक ह्याच्यावर पण विचार व्हायला हवा. आणि दुसरा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना तर एकदम व्यवस्थितपणे पार पडते आहे, चांगलं आहे. पण त्याच्या अगोदर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घोषणा केली होती बरेच अगोदर की कुठल्याही ताईला म्हणजे मुलींना शिक्षणासाठी 1 रुपयाही फी द्यायला लागणार अशी त्याच्या आधी भरपूर घोषणा केली, पण ते अजून काही लागू झालं नाही. त्याच्याबद्दल काय कधी होणार? एक लक्षात घेऊया आपण की खासगी विद्यापीठं जी आहेत, जी अनुदानित आहेत कॉलेजेस, त्या ठिकाणी डिसेंबरपर्यंत त्यांचे पैसे सगळ्यांचे जे काही भरायला लागले असतील त्याच्यामध्ये प्रयोगशाळेची फी किंवा वाचनालयाची फी अशा काही गोष्टी भरायला लागतात, परंतु ते नगण्य आहेत. बाकी तर सर्व मुलींना मोफतच शिक्षण देण्याची व्यवस्था झालेली आहे. इव्हन वैद्यकीय आणखीन इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण सुद्धा मोफत व्यवस्था झालेली आहे. त्याच्या खेरीज जे काही पैसे भरायला लागतात तर त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळे ज्या मुलींना अडचण येते असं दिसेल त्याच्यासाठी अजून काही योजना सुद्धा करता येईल. परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते की संपूर्ण भारतामध्ये गेल्या काही वर्षात हे जे प्रयत्न झाले त्याच्यामध्ये जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणून असतो. तर जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण किती आणि मुलांचं प्रमाण किती. तर त्याच्यात भारतामध्ये असं चित्र दिसते की 1000 मुलगे शिकले असतील तर मुली या 100.03 म्हणजे जास्त शिक्षणात पुढे आहेत आणि अनुसूचित जमातीच्या मुलं मुली आहेत तेही भारतामध्ये जवळजवळ 1000च्या पाठीमागे 1000 आहे. महाराष्ट्रामध्ये 0.06 ने कमी होतं गेल्या वर्षीच्या प्रमाणे मुलींचं, पण ते आपण जर का पाहिलं तर बऱ्यापैकी उच्च शिक्षणात मुली वेगाने प्रगती करतायत असं चित्र आहे. त्यामुळे या सगळ्या योजनांचा फायदा होऊ शकेल असं मला वाटतं.
आणि तो गड किल्ल्यांचा ते कशा त्या कधी काय फार मी बोधेस पाहिल्या नाही आहेत कोणाच्या काय आहेत त्या, परंतु त्याच्यासाठी काही एक स्वतःची जबाबदारी ज्यांनी त्यांनी विचार केली पाहिजे असं मला वाटतं. तर या संपूर्ण अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांना तितकासा न्याय देता आला नाही असं विरोधकांकडून म्हणणं आहे. म्हणजे अगदी भोसेखुर्दचा देखील उल्लेख अनेकांनी केला की अगदी 3-4 पिढ्यांपासून तो प्रकल्प रखडलेला आहे, तिथं देखील न्याय मिळत नाही. विदर्भ मराठवाड्याच्या प्रश्नांवरती चर्चा जास्त व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही असं वाटतं. एक असं आहे की सोयाबीन आणखीन तांदूळ आणि कापूस याला भाव देण्याच्या संदर्भात उलट सरकारने घोषणा केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या सगळ्या प्रकल्पांच्या मधून, उद्योगांच्या मधून किंवा कामं पूर्ण झाली पाहिजेत याच्यासाठी सरकारने ऑलरेडी भर ठेवलेला आहे. स्वतः देवेंद्रजी फडणवीस हे विदर्भातलेच आहेत. त्याचबरोबर आमच्या सभागृहामध्ये अनेक जे विदर्भातले सदस्य आहेत त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत असताना आणि पुरवणी मागण्यांवर बोलत असताना याच्यावर भरपूर भर दिलेला आहे. आणि विधानसभेत देवेंद्रजी फडणवीस यांनी उत्तर देत असताना आणि परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत असताना या सगळ्या प्रश्नांचा बऱ्यापैकी त्या प्रश्नांवरती लक्ष वेधलेलं आहे. एक आहे की जिल्हानिहाय ज्या बैठका होतात एरवी विदर्भातल्या त्या यावेळेला होऊ शकल्या नाहीत, परंतु त्याच्यासाठी म्हणून मार्चच्या अधिवेशनामध्ये सगळ्याच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न असणार आहे. परत विदर्भातल्या मंत्र्यांची संख्याही वाढलेली आहे, त्यामुळे पूर्वी जेवढं एकेका व्यक्तीकडे 3-3, 4-4 जिल्हे पालकमंत्री म्हणून द्यावे लागले तसं होणार नाही. आणि त्यामुळे पहिल्या DPC मध्येच तुम्हाला काही एक निर्णयाला गती झालेली दिसून येईल.